नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शंकरांची अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची, कोणत्या मंत्राचा जप करावा किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन पूजा करणार असाल तर जाताना काय काय साहित्य सोबत घेऊन जावं, पूजा कशी करावी, या दिवशी काय करावं व काय टाळावं अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी आपल्याला महादेवांची विशेष पूजा करायची आहे। ही पूजा तुम्ही तुमच्या देवघरात करू शकता किंवा इतर ठिकाणी पाटावर चौरंगावर मांडली तरी पण चालते। या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावं। स्नान करताना शक्य असेल तर पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळावं, यामुळं शरीर शुद्धी होते। त्याबरोबरच पवित्र गंगेत स्नान केल्याचं पुण्यसुद्धा आपल्याला मिळतं। तसंच शक्य असल्यास या दिवशी स्वच्छ पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करावं, देवघर पूर्णपणे स्वच्छ करावं किंवा जिथं आपल्याला पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून घ्यावी। संपूर्ण घरात पूजेच्या ठिकाणी गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडावं। रोजची देवपूजा करून घ्यावी, त्यानंतर श्रावणी सोमवार उपवास करावा। यानंतर आपण महादेवाची पूजा करू शकतो। मैत्रिणींनो, पूजा मांडणी करण्यासाठी आपल्याला एक पाट किंवा एक चौरंग घ्यायचा आहे। त्यानंतर सर्वात आधी दिवा लावून घ्यायचा आहे। दिव्याची पण हळद, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून पूजा करायची। सर्वप्रथम नमस्कार करायचा। त्यानंतर कोणतीही पूजा आपण गणपती बाप्पाच्या पूजनानं करतो, त्यामुळं गणपतीला आपण स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे। ओम गणपते नमः या मंत्राचा जप करत आपण अभिषेक करू शकतो। यानंतर बघा, अभिषेक घातल्याच्या नंतर आपण गणपती बाप्पांना स्वच्छ वस्त्रानं पुसून घ्यायचं। तुमच्या उजव्या हाताला त्यांची स्थापना करायची आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना चंदन, हळद, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायचे आहेत। त्यानंतर बाप्पाला प्रिय असणाऱ्या दुर्वा अर्पण करून घ्यायच्या। गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हा आवडीचा असतो, त्यामुळं गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे। श्री गणेशाय नमः असं म्हणायचं। त्यानंतर महादेवांची विधिवत पूजा करायची आहे। आपण एक ताम्हण घ्यायचं आणि त्या ताम्हणामध्ये महादेवाची पिंड ठेवून त्यावर अभिषेक करायचा आहे। सर्वात आधी स्वच्छ पाण्याचा अभिषेक करायचा। महादेवांना जलाभिषेक अत्यंत प्रिय आहे। अभिषेक करताना आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर पंचामृतानं किंवा गाईच्या कच्च्या दुधानं अभिषेक करायचा आहे। ओम नमः शिवाय हा महादेवांचा मंत्र म्हणत आपण अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने अभिषेक करून झाल्यावर मग आपण महादेवांची पूजा करायची आहे। शिवपूजन करणं शक्य नसल्यास भक्तिभावाने केवळ एक बेलाचं पान भगवान शिवांना वाहिल्यास पूर्ण पूजेचं पुण्य प्राप्त होतं असं म्हणतात। तर अभिषेक करून झाल्यावर खाली थोड्या अक्षदा ठेवून आपण त्यावरती शिवलिंगाची स्थापना करायची आहे। त्यानंतर महादेवांना प्रिय असणारं भस्म लावायचं आहे, चंदन लावायचं आहे आणि पांढऱ्या रंगाचं एखादं फूल आपल्याला व्हायचं आहे आणि अक्षदासुद्धा अर्पण करायच्या आहेत। कापसाचं पांढरं वस्त्र घालायचं आहे। त्यानंतर महादेवांना अत्यंत प्रिय असलेली पांढरी फुलं आपण शिवलिंगावरती व्हायची आहेत। तसंच या दिवशी तुम्हाला जर धोत्र्याचं फळ किंवा धोत्र्याचं फूल मिळालं तर ते तुम्ही महादेवांना अर्पण नक्की करू शकता। तसंच महादेवांना प्रिय असणारी बेलाची पानं आपण शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत। ज्या कोणत्या वस्तू महादेवांना प्रिय आहेत, आपल्याकडे ज्या कोणत्या वस्तू उपलब्ध आहेत त्या वस्तू आपण शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत। ही संपूर्ण पूजा होईपर्यंत आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा ओम सोमाय नमः किंवा ओम महाशिवाय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे। अशी शिवलिंगाची संपूर्ण पूजा झाल्यावर शिवामूठ अर्पण करायची असते बघा। प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचं महत्त्व अत्यंत वेगळं आहे, त्यामुळं त्या सोमवारी त्या धान्याची मूठ शिवलिंगावर अर्पण करायची आहे। शिवलिंगावर शिवमूठ कशी अर्पण करायची तर बघा, शिवमूठ ही कधीही
कोरडी अर्पण करायची नसते, म्हणजे शिवमूठ ही ओली अर्पण करायची असते. आता ती ओली पण कशा प्रकारे, तर बघा, तुम्ही या पद्धतीने एखाद्या ट्रेमध्ये किंवा प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये तांदूळ घेऊ शकता. मी तुम्हाला पहिल्या सोमवारची पूजा या ठिकाणी सांगणार आहे, त्यामुळं पहिल्या सोमवारची शिवामूठ जी आहे ती तांदूळ आहे. तर मी तांदूळ घेतलेले आहेत आणि हे तांदूळ जे आहेत ते ज्या सोमवारची जी शिवामूठ असेल ना ती तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. ती शिवामूठ ओली करून घ्यायची आणि 3 वेळा आपल्या मुठीमध्ये घेऊन 3 वेळा शिवमूठ अर्पण करायची असते. शिवमूठ अर्पण करताना पहिला मंत्र जो आहे तो अशा प्रकारे आहे: शिवा शिवा महादेवा, माझी शिवामुठा ईश्वरा देवा, माझ्या मनातली इच्छा पूर्ण कर रे देवा, असं 3 वेळा म्हणायचं आहे. शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, माझ्या मनातील इच्छा पूर्ण करा, असं आपल्याला 3 वेळा म्हणायचं आहे. शिवामूठ अर्पण करायची. आणि दुसरा मंत्र अशा प्रकारे आहे: शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा तर आवडती कर रे देवा, असे म्हणत आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे आहे. आता पहिल्या पद्धतीने ओलं करून आपण आपल्या मुठीमध्ये घ्यायचं तांदूळ आणि ओली शिवमूठ 3 वेळा अर्पण करायची. दुसऱ्या पद्धतीमध्ये कोरडे तांदूळ घ्यायचे, आपल्या उजव्या हातात धरायचे आणि शिवलिंगावर सोडत वरून सोडायचे आहेत बघा, वरून सोडायचे आणि एका पेल्यानं आपल्याला मुठीवर आपल्याला थोडं थोडं पाणी सोडत शिवामूठ अर्पण करायचे आहे. या दोन्हींपैकी ज्या पद्धतीने तुमच्याकडे शिवामूठ अर्पण केली जाते त्या पद्धतीने तुम्ही शिवामूठ अर्पण करू शकता. आणि बऱ्याच जणांना इतकी छोटीशी शिवामूठ अर्पण करायची की करतात की ती अपूर्ण केली आहे का नाही हे सुद्धा दिसत नाही. तर असं करू नका. शिवामूठ म्हटलेलं आहे त्याच्यामुळं आपली मूठ भरून ज्या ज्या दिवशीची जी जी शिवामूठ असेल तर ती घ्या आणि ती अर्पण करा. तसंच या दिवशी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करण्याचा प्रयत्न करा. पण काही अडचणींमुळं पारायण शक्य झालं नाही तर शिवलीलामृत या ग्रंथातील किमान 11वा अध्याय आवर्जून पठण करा. आणि या दिवशी 108 बेलपत्र शिवअष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत तरी किमान शिवलिंगाला आपल्याला अर्पण करायचे आहेत. महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन शिवांचं दर्शन घ्या आणि शक्य झालं तर प्रत्येक श्रावण सोमवारी किंवा या 4 श्रावण सोमवारपैकी कोणत्याही एका सोमवारी रुद्राभिषेक आपल्याला घरामध्ये आवर्जून करायचा आहे. आणि हो, दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी याची आपल्याला उत्तर पूजासुद्धा करून घ्यायची आहे. आपण जी वाहिलेली शिवामूठ आहे ती पक्ष्यांना खायला घालायची आहे किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं मोठं कोणतं झाड असेल तर त्या झाडाखाली ठेवायचे आहे, म्हणजे पक्षी खातील. बेलपत्र, फुलं वगैरे हे जे काही सामान आहे ते सामान आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. आणि हो, प्रत्येक सोमवारी या प्रकारे आपल्याला घरच्या घरी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे. फक्त शिवामूठ बदलायचे आहे. पहिल्या सोमवारी तांदूळ शिवामूठ आहे, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जव, अशा प्रकारे शिवामूठ आहे. ती शिवलिंगाला तुम्हाला अर्पण करायची आहे. त्यानंतर धूप दीप ओवाळायचं, मनोभावे नमस्कार करायचा आणि शेवटी नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये आता काय ठेवायचं, तर नैवेद्यामध्ये तुम्ही फळं ठेवू शकता किंवा दूध, साखर, खडी साखर हा सुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. आणि सगळ्यात शेवटी शंकराची आरती करायची आहे. या दिवशी दिवसभर उपवास केला जातो आणि संध्याकाळी उपवास सोडला जातो. प्रत्येक सोमवारी महादेवांचं ध्यान करून व्रत ठेवावं आणि एका जागी बसून सात्विक भोजन करावं. या दिवशी तामसिक आहार पूर्णपणे टाळावा. या दिवशी आपल्याला शक्य होईल तेवढं महादेवांचं ध्यान, उपासना करायची आहे. ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप या दिवशी करायचा आहे किंवा शिवलीलामृताचा अध्याय वाचावा. रुद्राभिषेक करू शकता. या दिवशी आपलं जेवण सात्विक आणि आचरण चांगलं असावं. अशा प्रकारे प्रत्येक सोमवारी आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे. संपूर्ण पूजा झाल्यावर महादेवांकडे सुखसमृद्धीची प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारे घरच्या घरी तुम्ही सोप्या पद्धतीने शिवलिंगाची पूजा ही करू शकता. किंवा मग तुम्हाला घरी करता येणं शक्य नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सुद्धा
पूजा केली तरी चालेल. तुम्ही सकाळी किंवा प्रदोषकाळी किंवा तुमच्या वेळेनुसार कधीही मंदिरामध्ये जाऊन पूजा करू शकता. तुम्ही मंदिरामध्ये अभिषेक करणार असाल तर तुम्ही जाताना दूध आणि पाणी सोबत घेऊन जावं किंवा साधी सोपी पूजा करणार असाल तर पांढरी फुलं, बेलाची पानं, धोत्र्याचं फळ किंवा फूल, नैवेद्यासाठी खडीसाखर आणि शिवामूठ वाहण्यासाठी तांदूळ किंवा त्या सोमवारी ते धान्य आपल्याला घेऊन जायचं आहे. शिवलिंगाची पूजा करून झाल्यावर आपल्याला शिवामूठ व्हायचे आहे. ही गोष्ट मात्र मैत्रिणींनो लक्षात ठेवा. या प्रकारे तुम्ही मंदिरात सुद्धा महादेवांची विधिवत अशी पूजा करू शकता. श्रावण महिन्यात महादेवांची पूजा आणि व्रत केल्यामुळं महादेव लवकर प्रसन्न होतात आणि पूजेचं तात्काळ फळ आपल्याला मिळतं. श्रावण महिना म्हटलं की निर्मळ वातावरण, पवित्र महिना आणि शिवभक्तांसाठी तर त्यांच्या आराध्य महादेवांना प्रसन्न करण्याचा हा महिना असतो, तो म्हणजे श्रावण महिना. श्रावण महिन्यात अनेक प्रकारची व्रतवैकल्य केली जातात. श्रावणी सोमवार, महादेवांची पूजा, श्रावणी मंगळवार, मंगळागौरीचं व्रत, श्रावणी शुक्रवार, जिवितीची पूजा असे अनेक व्रत केले जातात या श्रावण महिन्यामध्ये. या महिन्यात अनेक स्त्रिया आपल्या पतीसाठी किंवा आपल्या मुलांसाठी, कुटुंबासाठी अशी व्रतवैकल्य आनंदाने करतात. कारण का बघा, शंकर भोळा आहे, त्याच्या थोड्या जरी उपासनेने, पूजेने ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला इच्छित फळ देतात. अशा प्रकारे श्रावणामध्ये महादेवांचं पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळं श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. अशाच पद्धतीने आपण महादेवांची घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन विधिवत अशी श्रावण सोमवारमध्ये पूजा करू शकतो. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा कसा वाटला. आवडला असेल तर चॅनलला एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.